महाराष्ट्र में विधानसभा चुनाव में अभी कुछ महीने का वक्त है, लेकिन जीत को लेकर दोनों गठबंधन द्वारा दावे किए जा रहे हैं। पूर्व मंत्री अनिल देशमुख ने दावा किया है कि राज्य में 3 महीने बाद महाविकास आघाडी गठबंधन की ही सरकार बनेगी। नागपूर जिल्ह्यात असं आहे की ग्रामीणमध्ये आमचे 2 मतदारसंघ आहेत, एक हिंगणा आणि एक काटोल। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून एकाचा आग्रह धरणार आहे आणि त्याचबरोबर आमचा शहरामध्ये सुद्धा आग्रह राहील, कारण की शहरामध्ये आमचे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत, चांगल्या पद्धतीने ते लढत देऊ शकतात, विजय होऊ शकतात। त्यामुळे शहरामध्ये सुद्धा आम्हाला 2ची मागणी करू, पण कमीत कमी एक जागा आम्हाला शहरामध्ये, नागपूर शहरामध्ये मिळालीच पाहिजे, याच्यासाठी आमचा आग्रह राहणार आहे। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि उनकी पार्टी अतिरिक्त निर्वाचन क्षेत्र से इस बार उम्मीदवार उतारने की तैयारी कर रही है। हालांकि ये अभी तय नहीं हुआ है कि कौन कहां से चुनाव लड़ेगा। जल्द ही गठबंधन की बैठक में सब तय हो जाएगा। असं आहे की आता महाविकास आघाडीची आमची एकत्र बैठक लवकर होईल आणि त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आमचा एकच क्रायटेरिया आहे की कोणत्या पक्षाला कोणती जागा जाणार, याच्यापेक्षा कोणत्या पक्षाचा सक्षम उमेदवार आहे की जो त्या मतदारसंघात निवडून येईल त्यालाच त्या निमित्तानं उमेदवारी देणार आहे। त्यामुळे आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्र बसू आणि बसून योग्य तो निर्णय घेऊ। आमच्यामध्ये अतिशय चांगला सुसंवाद आहे, आमच्यामध्ये अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आहे। त्यामुळे व्यवस्थित 288 जागांवर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून व्यवस्थित निर्णय घेऊ आणि जास्तीत जास्त 180च्या वरती जागा विधानसभेमध्ये आम्ही निवडून आणू आणि आमचं 3 महिन्यानंतर आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल, हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो। इस दौरान उन्होंने केंद्रीय बजट में महाराष्ट्र की उपेक्षा का भी आरोप लगाया। देशमुख ने कहा कि केंद्र में सत्ता बरकरार रखने के लिए बिहार और आंध्र को भरपूर मदद दी गई। इससे महाराष्ट्र में भारी नाराजगी है। नाही, या सर्व अजित दादांनी जायला पाहिजे, एकनाथ शिंदेंनी जायला पाहिजे, देवेंद्र फडणवीसनी जायला पाहिजे। या सर्वांनी जाऊन तिथे हे मंत्रिमंडळ वाढ करतो, हे करतो, ह्या गोष्टी करण्यापेक्षा या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी जर प्रयत्न केला असता आणि आग्रह धरला असता तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला केंद्र शासनाने बजेटमध्ये न्याय दिला असता। पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। फक्त आंध्र प्रदेश आणि तिकडे बिहारमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात आपलं सरकार वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना निधी दिला, पैसे दिले।